स्वामी समर्थ. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. पहा माझी मुलगी कशी मस्तपैकी अशी स्टंट मारून राहिली. असा आयटम बॉम्ब आहे आमच्या घरचा हा, चालता फिरता की कधी पण फुटू शकतो. तशाप्रमाणे अशी मस्ती करत राहते की हदच नाही. दोघं बहीण भाऊ राहिले म्हणजे असे मारापेटी तर करतातच आणि बस एक शांत तर एक खूपच त्रास देणारं राहते. त्यानंतर देवणी आणले मस्तपैकी जांभूळ. या सीझनचे पहिले जांभूळ आम्ही खाऊन राहिलो. तुम्ही खाल्ले का नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणाकोणाला जांभूळ आवडते ते पण नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मी माझ्या मुलीला घेऊन दिला होता मस्तपैकी असा एक ड्रेस आणि मस्त जांभूळ खाऊन राहिले होते. तर मी म्हटलं माझ्या नवऱ्याला पहिलंच विचारलं खाता का, नाही म्हणून सांगितले. तर मग आम्ही सर्व खाल्ले आणि त्यांना ठेवलं 4-5. त्यानंतर रात्रीच्या स्वयंपाकासाठी करायची होती भाजी. तर काय करायची, तर पालक घेऊन आली आणि मस्तपैकी तिथं पालक खुडून राहिली होती मी. तर मी म्हटलं पालक खुडताना माझ्या मुलाला का बापू व्हिडिओ काढते का, तर माझा पोरगा असा व्हिडिओ काढते का सांगायचं काम नाही. त्यानंतर येऊन राहिला होता पाणी बाहेर. तर मी म्हटलं मागचं येतो मस्त, पण कशा आले निसती माती. मग येऊन समोरचा मस्त व्हिडिओ काढलं. तर पहा पाणी येऊन राहिलं, पण कायचं पाणी असं झाडू सळा टाकल्यासारखं येऊन राहिलं, शिंपल्यासारखं. आणि माझी पोरकी पालकचा पत्ता घेऊन नुसती खेळून राहिली तिथं. आणि व्हिडिओ कुठून पाहत आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर जरूरच करा. पहा किती मस्त वातावरण आहे. याच्यात भजे खायची इच्छा होते. मग त्यानंतर मस्तपैकी कापला आंबा आणि आंबा खाऊन राहिलो आम्ही. तर माझी पोरगी अशी आंब्याची पकली आहे जशी कधी खाल्लंच नाही. हो बरोबर आहे, तिचा पप्पा पहिले नुसते चोकाचे आंबे घेऊन येत होते, असे कापून खायचे तर घेऊन येत नव्हते. तर म्हटलं तिच्या पप्पाला का कापून घ्यायचे, तर बस घेऊन आलं कापून घ्यायचे. तर मस्त एक नंबरच बरं गोड आंबा होता. पहा कशी किती छान माझी मुलगी गुणाची. त्यानंतर सकाळी उठून गरम पाणी पिलं, पोट साफ झालं पाहिजे म्हणून. मस्त गरम पाणी पोट साफ होतं. तुम्ही पण रोज पाणी गरम पेत जा. पाहत कसा चेहरा दिसून राहिलाय माझा. जाऊ द्या, चेहऱ्याकडे लक्ष द्या नको, कामाकडे लक्ष द्या व्हिडिओच्या. मग करत होती स्वयंपाक करताना करत होती माझी मुलगी. मी तिला मस्त कणिक घुसाडून दिली. म्हटलं बाई या आपण गुलाल खेळून. तर माझी मुलगी खेळून राहिली. त्यानंतर तेच खेळत होती कांदे घेऊन. तर पाणी सांडून टाकलं. तर मी म्हटलं बाई कर जमा पाणी साफ कर. तर माझ्या पोरीनं तिथं मस्त कपडा येऊन टाकलं. त्यानंतर मला करायची होती भाजी. म्हटलं जाऊ दे आता काही भाजी करत नाही, दुसरी मस्त बेसन करतो. मग एक नंबरच बेसन केलं बरं का या जेवण करायला. त्यानंतर माझ्या मुलाला दिला दूध. तर माझी पोरगी अशी घेऊन पडून राहिली होती जशी तिनं दूधच पिलं नाही. त्याच्या अगोदर पहिलं तिनं दूध पिलं होतं, पण बस त्याचं चोरून घेऊन पडाली आणि दूध स्वतः पण पिलं. त्याला बी दिलं नाही. मग त्याला दुसरं दूध दिलं. त्यानंतर त्याच्या आत्याने आणून दिली होती इडली. हा खूप दिवसानंतर इडली खाऊन राहिली होती. तर या इडली खायला मस्त इडली झाली वरण. तस आंघोळ घराच्या अगोदर म्हटलं इडली खाऊन टाकायचं. मस्त इडली खाऊन टाकली, एकच नंबर. त्यानंतर दुपारची वेळ झोपून उठल्यावर पहा माझा नवरा म्हणत होता की पेपर नेऊन टाक बाहेर. पण कसं नेऊन टाकणार, तर मी असेच पाडले पेपर जमा केले आणि मस्त बाहेर नेऊन बांधून ठेवून दिले. पहा किती छान माझी गोडच मुलगी. मुलापेक्षा मुलगीच भारी म्हणतात ना, तर तसंच पहा किती मदत करते. मुलगा असला तर नुसता तिथं येऊन पडला असता, पण पोरगी माझी पेपर जमा करू लागली आहे. अशी कोणाकोणाची मुलं करतात ते नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर माझी पोरगी खेळून राहिली होती मस्त. तिला दिसली बॅट, तर मम्मी बॅट. पाहणं किती गोड चेहरा न किती मासूम चेहरा. अशी बोलून राहिली की खूपच अरे बापरे शांत. पण काही शांत नाही आहे, अशांतीचं प्रतीक आहे हा आयटम बॉम्ब. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ पाहत राहा.